इराण अमेरिका युद्धामध्ये जरी शस्त्रसंधी लागू असली तरी बातमी आलेली आहे की बहुतेक इराणने UAEचा जो अणुप्रकल्प आहे त्याच्यावरती हल्ला केला, ज्यामुळे तिथे आग लागली आहे आणि बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. तसं म्हटलं तर हा जो अणुप्रकल्प आहे बराकमध्ये, UAEचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि याच्याशिवाय UAEमध्ये किंवा इतर आखाती देशांमध्ये कुठलेही फारसे अणुप्रकल्प नाही. तर त्याच्यामुळे हे नक्कीच गंभीर घटना आहे, याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको. आणि हे बहुतेक इराणनीच केलं आहे याच्याविषयी सुद्धा कोणाच्या मनामध्ये शंका नको. तर त्याच्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की याच्यामुळे युद्ध पुन्हा सुरू होईल का? युद्ध सुरू झालं तर ते किती दिवस चालेल? युद्धाचं नेमकं स्वरूप काय असेल? आणि युद्ध सुरू असताना हे जे दोन देश आहेत, एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला इराण, यांना नेमकं काय पाहिजे असेल, तर याचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले या दोन्ही देशांकडे युद्ध करण्याची क्षमता आहे का? त्याचं थोडक्यात उत्तर आहे, इराणकडे सुद्धा भरपूर क्षेपणास्त्र आहेत, भरपूर ड्रोन्स आहेत, म्हणून ते युद्ध करू शकतात. तोपर्यंत अमेरिकेचा प्रश्न आहे. अमेरिका जगातली सर्वात मोठी लष्करी ताकद आहे, तर त्याच्यामुळे 2-3 आठवडे पारंपरिक युद्ध करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, याच्याविषयी काही कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे. परंतु पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की त्यांच्याकडे युद्ध सुरू करण्याकरता जी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती आहे का? तर अमेरिकेपुरतं बोलायचं म्हटलं तर अमेरिका सध्या दमदाटी करत आहे, परंतु त्यांना युद्ध जास्त करायची इच्छा नाही आहे. कारण अमेरिकेचं जे जनमत आहे ते अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेलेलं आहे. आणि आत्ताच त्यांचा जो चीनचा दौरा झाला, त्या चीनच्या दौऱ्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात अपयश मिळालेलं आहे. तर म्हणून त्यांना एका नवीन युद्धामध्ये लगेच सामील व्हायची काही इच्छा असेल असं काही वाटत नाही. जोपर्यंत इराण आहे, इराणला हे दाखवून द्यायचं आहे की ते अमेरिकेला जुमानत नाही. त्यांना हे दाखवायचं आहे की अमेरिका त्यांचा पराभव करू शकत नाही. तर म्हणून ते अशा प्रकारचे हल्ले हे करत राहतील आणि अजून लोकांना किंवा आखाती देशातल्या इतर देशांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील. कारण त्यांना हे मुख्य दाखवायचं आहे की अमेरिका तुमचं काही रक्षण करू शकत नाही. परंतु जर लंब युद्ध झालं तर इराणच्या मर्यादा गंभीर आहेत. त्यांची अर्थव्यवस्था कमजोर होत चाललेली आहे. तेल काही निर्यात होत नाही आहे. देशामध्ये सुद्धा असंतोष वाढतो आहे. तर त्याच्यामुळे इराण एक नवीन युद्ध सुरू करायच्या ऐवजी ते एक कायमचं त्रास देणारं छोटं युद्ध चालू ठेवतील, की ज्याला म्हणायचं की प्रॉक्सी वॉरला ते कंटिन्यू करतील. तर त्याच्यामुळे नेमकं कोण कधी कसं युद्ध सुरू करेल हे आता क्लिअर नाही आहे. परंतु एवढं नक्की की थेट पूर्ण युद्ध होण्याची शक्यता ही कमी आहे. मात्र दीर्घकालीन प्रॉक्सी वॉर हे अधिक शक्य आहे, जे काही आठवडे चालेल, काही महिनेसुद्धा चालू शकेल. किंवा जसं इस्रायल हमास वॉर आहे, चालूच आहे. किंवा जसं युक्रेन युद्ध आहे, चालूच आहे. थोडं चालू होतं, पुन्हा बंद होतं आणि पुन्हा हत्यार आली की पुन्हा सुरू करतं. तर तशा प्रकारचा प्रॉक्सी वॉर, ज्यामध्ये हुतीचे जहाजांवरती हल्ले, हिजबुल्लाचे इस्रायलवरती रॉकेट हल्ले, सायबर हल्ले, तेल सुविधांवरती हल्ले, अमेरिकेच्या तळांवरती हल्ले, हे नक्कीच चालू राहील. कारण इराणला दाखवून द्यायचं आहे की ते अमेरिकेला नामोहराम करू शकतात. तर त्याच्यामुळे अमेरिका त्याला कसा रिस्पॉन्ड करेल हा एक प्रश्न आहे. ज्यावेळेला त्यांची इज्जत धुळीला मिळायला लागेल, ज्यावेळेला इराण अजून जास्त मोठ्या प्रमाणात हल्ले करेल, तर त्यावेळेला अमेरिकासुद्धा हल्ला करून त्यांना एक तात्पुरता धडा शिकवू शकतो, असं विश्लेषण आपण करू शकतो.